सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय 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 रघुवीर रघुवीर समर्थ. समर्थ. धन्यवाद. आणि परत एकदा माफी असावी आपल्याला, आज थोडा उशीर झाला आणि गडबड झाली. परत एकदा मी दर वर्गाच्या वेळेला जशी आठवण करून देतो तसे मी परत विनंती करेन की सगळ्यांनी शक्यतो व्हिडिओ चालू ठेवा. त्याच्यामुळे आपलं डिस्ट्रॅक्शन कमी होतं आणि आपल्याला एकाग्र व्हायला किंवा लक्ष द्यायला वर्गाकडे थोडं सोपं पडतं. अं, ज्यांच्यामुळे मला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करण्याची अं, संधी म्हणण्यापेक्षा प्रेरणा मिळाली आणि ज्यांच्या मार्गदर्शनामुळे मी प्रभू रामचंद्र आणि रामदास स्वामींचा अभ्यास करू लागलो असे डॉक्टर वर्तक आणि मकरंदबुवा रामदासी यांचं स्मरण करून आजचा वर्ग मी सुरू करतो. सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल अशी मी आशा करतो. आणि आपण मागच्या वेळेला 21 आणि 22 हे 2 श्लोक बघितले आणि या श्लोकामध्ये जरी आपण त्याच्या आधीच्या पण श्लोकाचा संदर्भ इथे येतो तिसऱ्या लाईनीमध्ये की मना यातना थोर हे गर्भवासी. आणि गर्भवासी म्हणजे काय, गर्भवासातल्या यातना कुठल्या होतात, कशामुळे होतात, आणि त्या यातना आपण मातेच्या संदर्भात न विचार करता त्या गर्भाच्या संदर्भात आपण विचार केला होता. तर या सगळ्या गोष्टी आपण मागच्या वर्गामध्ये आणि त्याच्या मागच्या वर्गामध्ये शिकलो होतो. तसंच येरझारा चुकवायच्या म्हणजे नक्की काय, आणि त्याचे 2 अर्थ आपण बघितले होते की एक आध्यात्मिक दृष्टीने जन्ममरणाचा जे जे चक्र चालू असतं त्या चक्रातनं सुटका होण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर परत परत त्याच गोष्टीच्या मागे आपण पळत राहतो आणि त्या दृष्टीने पण आपण एका प्रकारे त्या चक्रामध्ये अडकतो. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण बघितल्या होत्या. तसंच आपण वायुसूत इथे शब्द का वापरलाय त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा केली होती आणि हा श्लोक पण आपण पूर्ण बघितला होता. तर इथपर्यंत काही शंका आहेत का मागच्या 2 श्लोकांबद्दल? ठीक आहे, नाही असं मी गृहीत धरतो आणि आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊयात. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे एक चरण किंवा एक ओळ मी म्हणेन, माझ्या मागे तुम्ही 2दा म्हणायची आहे आणि सगळ्यांनी अनम्यूट केलं तरी चालेल. थोडासा गोंधळ झाल्यासारखं वाटेल पण हरकत नाही. ठीक आहे. न बोले मना राघवे वीण काही, न बोले न बोले मना मना राघवे राघवे वीण विण काही. काही. न न बोले बोले मना मना राघवे राघवे वीण विण काही. जनी वाऊगे बोलता सुख नाही, जनी जनी वाऊगे वाऊगे बोलता बोलता सुख सुख नाही. नाही. जनी जनी वाऊगे वाऊगे बोलता सुख सुख नाही. नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, घडी घडीने घडीने घडी घडी काळ काळ आयुष्य आयुष्य नेतो. नेतो. घडीने घडीने घडी घडी काळ काळ आयुष्य आयुष्य नेतो. नेतो. देहांती तुला कोण देहांती तुला कोण सोडू पाहतो, देहांती देहांती तुला तुला कोण कोण सोडू सोडू पाहतो. पाहतो. देहांती देहांती तुला कोण कोण सोडू सोडू पाहतो. पाहतो. जय जय रघुवीर समर्थ. जय 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 रघुवीर रघुवीर समर्थ. आता या श्लोकातल्या ओळींचा शब्दार्थ
एका प्रकारे बघितलं तर अगदी सोपा आहे की हे मना, तू राघवे वीण म्हणजे माझ्या रामरायाशिवाय इतर कुठल्याही गोष्टींबद्दल काही बोलू नकोस. आणि राघव म्हणजे काय आणि रामांना राघव विशेषण का वापरतात याचा विचार आपण रामरक्षेचा अभ्यास केला तेव्हा केला होता. आणि जनी वावगे बोलता सुख नाही म्हणजे उगाच आपण काहीतरी वावगं किंवा वाकडं तिकडं लोकांमध्ये बोलत बसलो आणि वाकडं तिकडं याचा अर्थ गैर असं होत नाही, पण ज्याचा आपल्या आयुष्याशी किंवा भगवंताशी संबंध नाही असा कुठलाही विषय तो जर आपण बोलत बसलो तर त्याच्यामधनं आपल्याला कुठलंही सुख प्राप्त होत नाही. हे सगळं करत असताना आपलं आयुष्य पुढे पुढे जात असतं, म्हणजे आपण मृत्यूच्या जवळजवळ येत असतो. आणि अशा प्रकारे पुढे जात जात जेव्हा आपला अंतिम समय येतो, देहांताची वेळ येते, तेव्हा मात्र आपल्या वेळेला आपल्या मदतीला किंवा आपल्या बरोबर कुणी येत नाही. मग अशा वेळेला आपल्या बरोबर कोण असतं तर राघव किंवा भगवंत किंवा परमेश्वर किंवा राम हा एकच अ, त्रिकालाबाधित सत्य असं जो आहे की जो कालही होता, आजही आहे, उद्याही असणार आहे, आपल्या पूर्वी होता, असं जे तत्व आहे ते हे परमेश्वर परमेश्वर तत्व. तर ते जेव्हा तुझा देहांत होईल किंवा देहांताची वेळ होईल तेव्हा ते तुझ्याबरोबरच असणार आहे. त्यामुळे ती एकच गोष्ट अशी आहे की जी तुझ्याबरोबर कायम राहणार आहे, म्हणून तू फक्त त्याचा ध्यास घे, फक्त त्याचा विचार तू कर. असा हा साधारण शब्दार्थ त्याचा झाला. आणि आता आपण त्याचा थोडासा आध्यात्मिक आणि प्रॅक्टिकल असे दोन्ही अर्थ बघायचा आपण आता प्रयत्न करूयात. पहिल्या ओळीत जेव्हा समर्थ म्हणतात न बोले मना राघवे वीण काही, तर याचा अर्थ राघवाशिवाय परमेश्वराशिवाय रामाशिवाय तू इतर कुठलाही विषय बोलू नकोस. आता इथे जेव्हा समर्थ म्हणतात की न बोले, तर बोलण्याचा अर्थ केवळ आपण जे शब्द उच्चारतो त्याच्यापुरता मर्यादित नाहीये. जर आपल्याला आठवत असेल तर आपण वाणीचे 4 प्रकार बघितले होते. कुणाला आठवत आहे का आपण 4 प्रकार वाणीचे बघितले होते? त्यातली पहिली वाणी असते परा, दुसरी पश्यंती, तिसरी मध्यमा आणि चौथी वैखरी. मग आपण जे स्थूल रूपात बोलतो, मी आत्ता जे बोलतोय जे तुम्हाला ऐकू येतंय ते पश्यंती, सॉरी ती वैखरी. वैखरीच्या द्वारे आपण स्थूल स्वरूपात बोलतो, ते शब्दांचे उच्चार होतात, ध्वनिलहरी उत्पन्न होतात आणि जे बाकीच्यांना ऐकू येतात. तर समर्थ म्हणतात की ते फक्त वैखरीबद्दल मर्यादित नाहीये. तर ह्या वैखरीला प्रेरणा कुठनं मिळते? ती मिळते मध्यमेपासनं. मध्यमेला कुठनं मिळते? पश्यंतीपासनं आणि पश्यंतीला परेपासनं. तर ह्या चारही वाणींमध्ये तू परमेश्वराशिवाय, राघवाशिवाय, भगवंताशिवाय इतर कुठलाही शब्द चारही वाणींमध्ये काढू नकोस. तर ही परावाणी जी आहे ती परावाणी तिचं स्थान सांगितलेलं आहे बेंबीच्या मागे, बेंबीच्या तळाशी. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की एखादा पोट तिडकीने बोलतोय किंवा अगदी पोटापासनं बोलतोय किंवा ते जे असतं की बेंबीच्या मागे तिथे ही परावाणी असते. परावाणी काय करते तर परावाणी फक्त एखादा विचार, एखादं स्पंदन निर्माण करते. स्फुरण जे होतं बोलण्याचं ते परेतून होतं. आपल्याला एखादी गोष्ट बोलावीशी वाटते, मी आता असं बोलू, असं सांगीन, असं मी म्हणतो, तो जो विचार असतो आधीचा ते जे स्फुरण असतं त्यातून जी स्पंदनं निर्माण होतात ती परावाणी. मग ही परावाणी जी आहे ती व्यक्त नसते, ती काही दुसऱ्या कोणाला कळू शकत नाही. मग ती जी स्पंदनं आहेत ती जातात पश्यंतीमध्ये. पश्यंती म्हणजे पश्यचा अर्थ आहे बघणं, टू सी. दृक पश्यती नावाचा धातू आहे संस्कृतमध्ये. पश्य म्हणजे बघणे. तर ही जी वाणी आहे पश्यंती, ही बघते ह्या स्पंदनांकडे, जे स्फुरण आलेलं आहे परेकडून त्याच्यामध्ये ती बघते आणि जे काही स्फुरण आलेलं आहे त्याचा जे आपण बोलायचं त्याच्या संदर्भात ती अर्थ लावते. म्हणजे त्या स्फुरणांना काहीतरी अर्थ प्राप्त करून देते. मग ते अर्थ प्राप्त झाल्यानंतर ती व्हायब्रेशन जातात मध्यमेकडे. मध्यमेचं स्थान आहे गळा, कंठ. मग मध्यमा त्या स्फुरणांना साजेसे
अनुरूप योग्य असे शब्द निवडते आणि मग वैखरी ते शब्द प्रकट करते. आणि हे जरी 4 पायऱ्यांवरून जात असेल तरी हे इतकं भरकन होतं, क्षणार्धात हे सगळं होतं. आपल्याला असं कळतही नाही की अरे माझ्या मनात काहीतरी विचार आला, परेमध्ये विचार आला, मग नंतर पश्चंतीने ते क्वालिफाय केलं, मग मध्यमेने त्याचे शब्द बांधले आणि मग वैखरीने उच्चारले, असं आपल्याला कळत सुद्धा नाही. इतक्या भरकन आणि बोलण्याच्या ओघामध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा प्रत्येक शब्दाचा आपण विचार केलेला नसतो, पण हा विचार होत असतो आणि तो इतका जलद गतीने होत असतो. या 4ही पायऱ्यांमधनं जातोय आपण हे आपल्याला कळतही नाही, इतक्या भरकन ह्या गोष्टी होत जातात. तर ह्या 4ही वाणींमध्ये फक्त परमेश्वराचंच नाव, परमेश्वराचं स्मरण किंवा परमेश्वरासंबंधीच गोष्टी आपण बोलायला पाहिजेत. आता या परावाणीशी संदर्भात एक नाव आहे, आपण सगळ्यांनी ते आडनाव ऐकलेलं आहे आणि पण त्या लोकांनाही त्याचा अर्थ कदाचित माहिती नसेल. परांजपे आडनाव कोणी ऐकलंय का? सगळ्यांनीच ऐकलंय, म्हणजे परांजपे. तर तो परांजपे असा तो खरं तर शब्द आहे. म्हणजे परावाणीतही ज्यांच्या कायम जप चाललेला असतो ते लोक परांजपे. म्हणजे खरंच सिद्ध किंवा खरंच जे परमेश्वराला अत्यंत निकट असतात, परमेश्वराला त्यांनी वाहून घेतलेलं असतं आणि त्यांच्या परेतनही कायम जप चाललेला असतो, ते परांजपे. आता हे परांजप्यांनाही कदाचित माहिती नसेल, पण त्याच्यावरनं तो परांजपे शब्द आलेला आहे. तर रामदास स्वामी इथे म्हणतात की ह्या 4ही शब्दांमध्ये, 4ही वाणींमध्ये राघवे विण तू काही बोलू नकोस, कारण याच्या व्यतिरिक्त जे काही तू बोलशील त्याच्यातनं तुला कुठलीही सुखाची प्राप्ती होणार नाहीये. ती सुखाची प्राप्ती का होणार नाहीये? तर ही जी बाकीची बडबड असते ती सर्वसाधारणपणे वायफळ बडबड असते. एवढंच आपण बसल्या बसल्या गप्पा मारत असतो, त्याचा आपल्या ध्येयाशी किंवा भगवत प्राप्तीशी काहीच संबंध नसतो. मग अशा प्रकारच्या बोलण्यामध्ये होतं काय की ह्या बोलण्यामध्ये आपली शक्ती खर्च होते, आपण दमून जातो. आणि आपल्याला दमून जातो म्हणजे आपल्याला धाप लागते अशा अर्थाने जमत नाही आपण, पण आपण मानसिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या आपण दमून जातो. सर्वसाधारणपणे जेव्हा आपण इंडियन लोक जनरली एकत्र जमतो तेव्हा आपले चर्चेचे विषय काय असतात? अमेरिकेत नवीन असतील तर आधी पहिला विषय असतो इमिग्रेशनचा, दुसरा असतो आता सध्या म्हटलं तर वॉरचा, तिसरा असतो मोदींनी काय केलं पाहिजे, आणि चौथा पुढच्या वेळेला कुठे बसायचं किंवा भेटायचं. हे असे एक 4-5 विषय आपले ठरलेले असतात. त्या चाकोरीतनं आपण कधी बाहेर येत नाही, त्याच्या पलीकडे आपली कधी चर्चा होत नाही. याच्यातच आपण अडकून राहिलेलो असतो आणि त्याचा खरं तर आपल्याला काहीच फायदा होत नाही. कारण मोदींनी काय करायचं हे मी ठरवून किंवा याच्यावर मी कितीही चर्चा केली तरी त्याचा उपयोग काहीच होत नसतो आणि शेवटी आपणच आपली स्वतःची चिडचिड करून घेतो किंवा दबून जातो. तर असे जे विषय आहेत ज्याच्यावरती आपण चर्चा करत बसतो, जे आपल्या ध्येयाशी निगडीत नाही आहेत, आध्यात्मिकदृष्ट्या परमेश्वराशी निगडीत नाही आहेत, त्या विषयांचा आपल्याला फायदा होत नाही, आपला वेळ वाया जातो. आणि जसं मी म्हटलं की प्रॅक्टिकलदृष्ट्या आपण जर बघितलं, आपल्या व्यावहारिकदृष्ट्या, तर आपण पहिल्यापासून म्हणतो की हा राघव म्हणजे काय? तर आपलं जे ध्येय आहे ते, आपला जो गोल आहे तो आपला राघव. मग त्या गोल किंवा त्या ध्येयप्राप्तीसाठी आपण काय करायला पाहिजे ह्याचेच विचार जर आपल्या डोक्यात, आपल्या मनामध्ये कायम येत राहिले, आपण जर त्याबद्दलच सतत बोलत राहिलो तर ती ध्येयप्राप्ती आपल्याला जास्ती सहजपणे होऊ शकते. आणि हे म्हणजे प्रूव्हन टेक्निक ज्याला आपण म्हणतो तसं आहे की आपण म्हणजे त्याच्यावर खूप पुस्तकं वगैरे पण आहेत, पॉवर ऑफ स्पोकन वर्ड्स, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड वगैरे अशा विषयांवर खूप पुस्तकं आहेत. त्या सगळ्यांमध्ये हेच सांगितलं की आपलं जे ध्येय असेल ते आपल्या डोक्यात सतत असलं पाहिजे. आणि त्यांनी बरेच इंटरव्ह्यूज वगैरे पण घेतलेले आहेत, सर्वेज केलेले आहेत की जे खूप यशस्वी लोक आहेत ते सांगतात की जेव्हा ते त्यांच्या ध्येयप्राप्तीच्या मागे लागलेले होते तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये उठता, बसता, झोपता, जेवता, खाता, काही करत असले तरी डोक्यामध्ये केवळ त्यांच्या ध्येयाचाच विचार असायचा. तर अशा प्रकारचे विचार जर आपण आपल्या मनात ठेवले कायम, परेमधूनही तेच विचार आले, पश्चंतीने त्याच विचारांना दिशा दिली,
मध्यमीने त्याच विषयांना शब्द दिले आणि वैखरीने तेच शब्द उच्चारले. तर ह्याची गंमत काय आहे की वैखरी जे उच्चारते ते सगळ्यात पहिल्यांदा आपण ऐकतो. आपण जे ऐकतो त्याच्यामुळे आपल्या मनाचं प्रोग्रामिंग ज्याला आपण म्हणतो ते होतं. जेवढं आपण परत परत तेच विषय बोलू त्याचप्रमाणे आपल्या मनाचं प्रोग्रामिंग होत राहतं. आवर माइंड विल ट्यून टू द फ्रिक्वेन्सी ऑफ आवर वर्ड्स. त्यामुळे जे आपल्याला हवं आहे त्याच्याबद्दलच आपण सतत बोलत राहिलं पाहिजे. आणि हे आता एका ठराविक मर्यादेनंतर हे थोडं थेरॉटिकल होतं. मी काय 24 तास तो विषय बोलू शकत नाही. सगळेच जण आपण परांजपे नसतो आणि तसं आपल्याला होताही येत नाही, बरोबर. पण जेवढा कॉन्शियसली जेवढं आपल्याला लक्षात राहील, जेवढ्या वेळेला आपल्याला जाणवतं की अरे आपण हा भरकटच चालला हा विषय काहीतरी, याचा माझ्या ध्येयाशी काही संबंध नाही आहे, आपली गाडी परत रुळावर आणायचा प्रयत्न करायचा. हेच जसं जसं पुढे चाललेलं असतं तसं तसं काय होत असतं, घडीने घडी काळ आयुष्य नेतो. कारण आपल्याला माहिती आहे वेळ कुणासाठी थांबत नाही. आणि मला एक सक्सेसफुल माणूस आहे, त्यांनी त्याच्याशी मला बोलण्याचा योग आला होता. त्याने मला म्हणजे आपल्याला गंमतशीर वाटेल पण खूप एक सिरियस म्हणता येईल असं उदाहरण दिलं, ॲनॉलॉजी दिली. तो म्हणाला की मी जर 1 किलो सोनं देऊन त्याच्या बदल्यात 1 किलो लोखंड घेतलं तर हा चांगला सौदा आहे का? अर्थात नाही आहे. म्हणजे हा काय ट्रिक क्वेश्चन नव्हता, बरोबर. दोन्हीचं वजन 1 किलोच आहे किंवा 10 ग्राम जे काय असेल ते, की तेवढ्याच वजनाचं सोनं देऊन त्याच्या बदल्यात मी लोखंड घेतलं तर हा चांगला सौदा आहे का? इज इट अ गुड ट्रेड? आन्सर इज नो. तो म्हणे मग आपण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये वेळ खर्च करतो तर आवर टाईम इज फार मोर प्रेशियस दॅन मनी ऑर एनिथिंग एल्स दॅट वी कॅन गेट इन रिटर्न. मग आपण ही कमी मौल्यवान वस्तू, पैसा असेल, करमणूक असेल, गप्पा मारणं असेल, जे काय असेल ते, ही कमी मौल्यवान वस्तू देतोय वेळेच्या बदल्यात. आपल्याला माहिती आहे की मुलांना किंवा इव्हन आपल्यालाही वाटतं की हे फेसबुक फुकट आहे, इंस्टाग्राम फुकट आहे, किंवा जे काय, मला सगळ्यांची नावं पण माहिती नाही दुर्दैवाने किंवा सुदैवाने, पण ह्या सगळ्या गोष्टी फुकट आहेत असं आपल्याला वाटतं. पण ह्या खरंच फुकट आहेत का? फेसबुक जी कंपनी आहे ती काय चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आहे का? नाही आहे. मग ते पैसे कुठनं मिळवत आहेत? आपला वेळ आपण त्यांना देतोय. वी आर पेईंग देम बाय आवर और विथ आवर टाईम, अँड इन रिटर्न वी आर गेटिंग लिटल बिट ऑफ एंटरटेनमेंट. अँड हू मेक्स मोर मनी? डेफिनेटली नॉट द पर्सन ऑन दिस साईड ऑफ द स्क्रीन. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ही जी ट्रेड आहे ही कशी चुकीची ट्रेड आहे त्याचं मला त्यांनी खूप छान तेव्हा ते सांगितल्यानंतर मला असं डोक्यात ते असं आपटलं जोरदार की अरे खरंच किती महत्त्वाचं आहे आणि योग्य आहे. असो, तर ह्या वेळेचा सदुपयोग आपण करायला शिकलं पाहिजे. वेळ परत येत नाही आणि घडीघडीने हा आयुष्य पुढे सरकत जातं, आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणजे 2 मिनिटापूर्वी आपण जिथे होतो, जो विषय बोलत होतो, ती वेळ परत येणार नाही आता. ती वेळ गेली ती गेली, ती परत येणार नाही. आपल्याला पैसे तेव्हा जर आपण काही कमवायचं विसरलो असतील, कमवले नसतील, हरवले असतील, ते पैसे परत मिळवता येतात. पण ती जी वेळ आहे ती आपल्याला परत मिळत नाही. आणि ह्या विषयावर समर्थांनी एक अजून अभंग लिहिला आहे, तो आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. घटिका गेली पळे गेली, तास वाजे झणाना. बऱ्याच जणांनी ऐकला असेल. तर तो पण अभंग आहे, तो पूर्ण हाच विषय आहे त्याच्यात, की घटिका गेली पळे गेली, तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. आपलं आयुष्य नासत चाललंय, म्हणजे व्यर्थ वाया चाललंय. राम नामाचं जप तुम्ही कधी करणार? आणि त्याच्या पुढे समर्थ म्हणतात की हे जे एक एक प्रहर असतात, तर पहिला प्रहर गेला, दुसरा प्रहर गेला, तिसरा प्रहर गेला, चौथा प्रहर आला. म्हणजे आता हेच पहिला प्रहर म्हणजे बालपण झालं, दुसरा प्रहर म्हणजे तारुण्य झालं, तिसरा प्रहर म्हणजे मध्यम वय झालं आणि उतरणीला गाडी लागली, चौथा प्रहर म्हणजे. हे दिवसाचे पण 4 प्रहर असतात, पण हे संसाराच्या दृष्टीने पण हे 4 स्टेजेस ऑफ लाईफ. तर हा चौथा प्रहर आला आणि तो चौथा प्रहर संसाराच्या चावटीने नेले.
चावटीने म्हणजे काय, काहीतरी असे ज्याचा फार काही उपयोग नाही अशी बडबड, अशी चर्चा किंवा अशा गोष्टी, या सगळ्या करण्यातच माझे 4 प्रहर निघून गेले. रात्र काही झोप, काही स्त्री संगी गेली. म्हणजे जी रात्र होती माझी, ती माझी झोपेत म्हणजे आळसामध्ये किंवा झोपेमध्ये किंवा स्त्री संगी म्हणजे आराम करण्यामध्ये गेली. ऐसी 8 प्रहरांची वालसात झाली. असे सगळे 8च्या 8 प्रहर वाया गेले, विल्हेवाट लागून गेली त्याची. आणि आता नंतर मला कळायला लागलं की अरे सगळे प्रहर निघून गेले, आता काय. मला जे करायचं होतं ते रामनाम घ्यायचं होतं, त्याला मला वेळच झाला नाही. रामदास म्हणे तास बरा स्मरण सकाळात येतो. तास म्हणजे पूर्वी एकेका तासाला ते घंटा वाजायची, त्याला तास म्हटले. तर तास म्हणजे आवर नाही, पण तो तास संपल्यावरती जी घंटा वाजायची किंवा आपल्याकडे ते ठोक्याचं घड्याळ असेल तर दर तासाला ते वाजतं. ते वाजून तुम्हाला आठवण करून देत आहे की अरे 1 तास गेला, चल आता काहीतरी कर, रामनाम घे, तुला जे आवश्यक आहे आयुष्यामध्ये ते करायला घे. गेला 1 तास, गेला पुढचा 1 तास, असं म्हणून तो तास आपल्याला स्मरण करून देतो वेळेचं. क्षणोक्षणी राम म्हणा म्हणून खुणावतो. राम म्हणा अशी तो आठवण आपल्याला करून देतो. आणि तरी आपण काय करत असतो, पाहता पाहता वेळ विपट जवळ आली. विपट वेळ जवळ आली. विपट म्हणजे काय, की संकट काळ, विपरीत काळ, म्हणजेच मृत्यूचा काळ. या संदर्भात की आता मृत्यूचा काळ जवळ आला, हे सगळं करण्यात तुझा वेळ निघून गेला. आणि आपण काय म्हणत असतो, आपल्या सगळ्यांनी हे केलेलं आहे, आपण म्हणतो की उद्या करू. किंवा परमार्थाच्या बाबतीत आपल्याला परमार्थाचा अर्थच कळलेला नसतो, त्यामुळे आपण म्हणतो मी म्हातारा झालो, मी रिटायर झालो की परमार्थ करीन. तेव्हा परमार्थ करून काही उपयोग नाही. परमार्थ कधी करायला पाहिजे, परमार्थ आपल्याला खरं तर बालवयात शिकवायला पाहिजे आपल्या मुलांना. आपण हा जो उपक्रम करतोय मुलांसाठी अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत चांगला उपक्रम आहे. मुलांना असताना ते कळलं पाहिजे, तरुण वयात त्यांना ही जाणीव झाली पाहिजे. आणि बालमनावर जर ते संस्कार रुजले तर तरुण मनात त्याचा अर्थ कळतो आणि पुढे त्यांच्या योग्य वयात ते त्यांचं आचरण करू शकतात. म्हणजे रिटायर झाल्यानंतर तुम्ही परमार्थ करू नका असं नाही, पण तुम्ही त्यातनं साध्य काय करून घेणार. कारण तोपर्यंत आपली सगळी शक्ती, विचार करण्याची शक्ती, काहीतरी मिळवण्याची शक्ती किंवा मिळवण्याची इच्छा, या सगळ्या संपलेल्या असतात. मग त्यावेळेला हे सगळं कळून काय उपयोग आहे. तर पाहता पाहता वेळ विपट जवळ आले, समर्थ म्हणतात, ऐसे जाणून या प्राण्या तुझं का भूल पडली. हे तुला कळतंय पण तरी तू विसरत असतोस. असं तो घटिका गेली पळे गेली अभंग समर्थांचा. पण तो इथे अगदी या श्लोकामध्ये तो अगदी व्यवस्थित फिट होतो. आणि मग देहांती तुला कोण सोडू पाहतो. जेव्हा अंतिम काळ आपला परत जवळ येतो तेव्हा आपलं कोणी नसतं. कुणीही आपल्याला म्हणत नाही अरे तू चाललायस ना, चल मी येतो तुझ्याबरोबर. कुणी म्हणत नाही. कितीही चांगला मित्र असू दे, पत्नी असू दे, पती असू दे, मुलं बाळ, शेजार पाजार, कुणी म्हणतही नाही आणि येऊ शकतही नाही. आपल्याबरोबर कुणीच येऊ शकत नाही. मग आपल्याबरोबर कोण येतो, तर तो राघव येतो. मग त्या राघवाचंच तुम्ही स्मरण करा, कारण तोच तुमच्या बरोबर कायम असणार आहे. तर अशा प्रकारे त्याचे दोन्ही अर्थ होतात, आध्यात्मिक पण आणि व्यावहारिक पण. कुणाला पटकन काही प्रश्न असतील तर विचारा, चर्चा आपण नंतर करणार आहे. प्रश्न आहेत का या श्लोकाबद्दल? हां बोला. आपण काही मला प्रश्न हा होता की तुम्ही आता जेव्हा सांगितलं की विचार सगळ्यात पहिल्यांदा स्पंदन स्वरूपामध्ये परामध्ये येतो, परेमध्ये येतो, मग त्याचं पश्चंती त्याला ते शब्द स्वरूप म्हणजे तो पुढे जातो, मग त्याच्यानंतर त्याला शब्द स्वरूप मध्यमात येते वगैरे. मग आता सायन्स, आता हा आध्यात्मिक विचार झाला, मग सायन्स प्रमाणे आपण विचार करतोय किंवा मला आठवतंय किंवा आपण इथे हात लावतो ना, तो आपण सगळी ही कामं ब्रेनला म्हणजे मेंदूला दिलेली आहेत. मग हे 2 वेगळे विचार प्रवाह आहेत म्हणायचे का? की वैज्ञानिक दृष्ट्या आपण सगळी बोलण्याची, बुद्धीची, विचारांची आणि सगळी कामं इथून करतो. पण हे आध्यात्मिक दृष्ट्या आहे म्हणजे हे वेगळं आहे आणि मग तो पोटातून विचार येतो. तर मला ते म्हणजे कन्फ्युजन झालं थोडंसं.
बरोबर. छान, एकदम खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. आपल्याकडे विज्ञानाला मन म्हणजे काय आणि मनाचं स्थान शरीरामध्ये कुठे आहे हे अजूनही कळलेलं नाहीये. आणि मला वाटत नाही की विज्ञानाला कधी ते कळेल. बरोबर आहे. कारण हा वेगळा विषय आहे ना, विज्ञान वेगळा विषय आहे. तर तुमच्या प्रश्नाचा जो उत्तर आहे, की आपल्या व्यावहारिकदृष्ट्या किंवा बायोलॉजिकली जे सिग्नल्स कुठून मूव्ह होतात, ह्याचा जर विचार केला तर बरोबर आहे. मेंदूमधनं आपण विचार करतो. मेंदूमध्ये मुख्यतः स्मरणशक्ती मेंदूमध्ये असते. आपल्याला जे काही पहिले अनुभव आलेले असतात, त्या अनुभवांचे जे ठसे उमटलेले असतात, इम्प्रेशन्स असतात, ती सगळी मेंदूमध्ये ठासलेली असतात. पण जेव्हा आपण बोलायचं ठरवतो तेव्हा ते बोलायची जी प्रेरणा होते, की मला आता हा प्रश्न विचारावासा तुम्हाला जो वाटला आत्ता, तर ह्याची जी प्रेरणा होते, तुम्हाला असं वाटतं की मी हा विचार केला मेंदूमध्ये, आणि तो एका दृष्टीने बरोबरही आहे. पण तुम्ही जे बोलता त्याच्या दृष्टीने ती जी प्रेरणा आहे ती बेंबीतनं होते, असं आपल्या अध्यात्मात सांगितलेलं आहे. आणि याचं काही सायंटिफिक प्रूफ आहे का? माझ्या माहितीत तरी नाही, अजून तरी नाही आहे, किंवा असेलही पण ते मला माहिती नाही आहे. पण त्या दृष्टीने जर तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे, की हे थोडे पॅरलल वेगळे ट्रॅक आहेत का? असू शकतील. कारण आपल्या अध्यात्मात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या विज्ञानाला अनेक वर्षांनंतर उलगडत आहेत. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा विज्ञानाला कदाचित काही वर्षांनंतर उलगडेल आणि विज्ञान मान्य करेल. पण आत्ता माझ्या माहितीत तरी त्याचं काही सायंटिफिक प्रूफ नाहीये. मला एक प्रश्न आहे. तुम्ही सांगितलं परा पश्यन्ती मध्यमा वैखरी याचं प्रोग्रेशन, तर ते परत एकदा सांगणार का? हो. आपल्याला जेव्हा एखादा विचार प्रकट करायचा असतो, हं. आणि म्हणजे हे सायंटिफिकली पण हे मान्य करतात, की तो विचार आधी येतो आणि मग त्या विचारांवरनं शब्द येतात. विचार ही पहिली पायरी आहे. हे सायन्स पण मान्य करतं. तर ह्या 4 गोष्टींचं जे प्रोग्रेशन आहे, 4 वाणींचं जे प्रोग्रेशन आहे, त्याच्यामध्ये परा ही सगळ्यात पहिली अवस्था आहे. तिचं स्थान बेंबीमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या परावाणीमध्ये फक्त स्पंदनं निर्माण होतात किंवा स्फुरतं आपल्याला, की आता आपण बोलायला पाहिजे, काहीतरी बोलायला पाहिजे, तो विषय स्फुरतो. मग मध्यमा जी आहे तिचं स्थान आहे हृदयामध्ये. ती ते स्पंदनं बघते आणि त्याला काहीतरी अर्थ प्राप्त करून देते. नुसताच विचार मनात आला, पण त्या विचाराला काहीतरी अर्थ पाहिजे. जे आपण आत्ता जे चाललंय आपल्याला आजूबाजूला त्याच्या संदर्भात त्याला काहीतरी अर्थ पाहिजे. तो अर्थ पश्यन्ती लावते. मग मध्यमा म्हणते की आता ठीक आहे, हा अर्थ आहे का, मग आता हा अर्थ मला दुसऱ्यांपर्यंत पोचवायचा आहे. मग तो पोचवण्यासाठी शब्दांमध्ये मला तो पोचवायला लागणार आहे. मग कुठले शब्द योग्य आहेत हा विचार पोचवण्यासाठी, हा अर्थ पोचवण्यासाठी? त्याची रचना नंतर मध्यमेमध्ये होते. आणि मग वैखरी जी आहे ती इट्स लाईक अ लाऊडस्पीकर, की ती फक्त ते शब्द बोलते. आणि ह्याच्यात जर बघितलं तर परा आणि पश्यन्तीपर्यंत भाषेचा विचार नसतो, कारण भाषेचा विचार शब्दांमध्ये येतो. म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार असाल का मराठीत का हिंदी का संस्कृत का अजून कुठल्या भाषेत, तुमची परा आणि पश्यन्ती एकाच प्रकारे कार्यरत होणार आहे. मग मध्यमा ठरवेल की शब्द कुठले त्याच्यासाठी वापरायचे. मग तुम्ही जर इंग्लिशमध्ये बोलणार असाल तर मग मध्यमा त्याला इंग्लिश शब्द सुचवेल, मराठीत बोलणार असाल तर मराठी शब्द सुचवेल, आणि मग त्याप्रमाणे वैखरी त्याचं उच्चारण करेल. सो मे बी मध्यमा ही ब्रेनमध्ये असू शकते. हां, आता तेच म्हणताय मी म्हटलं तसं, की आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली जी स्थानं आहेत ती बेंबी, हृदय आणि कंठ अशी आहेत. मग आता सायंटिफिकली आपण सगळ्याच या तिन्ही गोष्टी ब्रेनमध्येच आहेत असं आपण म्हणतो. मग त्याचं खरंच काय रिलेशन आहे हा अभ्यासाचा विषय, आणि कधीतरी त्याच्यावरती संशोधन होऊन काहीतरी उत्तर निघू शकेल. हा लता. मला एक सांगायचं होतं की माझ्या मनात विचार येतोय आता की परा ही बेंबीच्या जवळ का असते, कारण तिथे आपण नाळेनी चिकटलेले असतो आपल्या बाळाला किंवा आपल्या आईला, आणि त्यामुळे इट इज द फर्स्ट द
म्हणजे परमेश्वराचं पहिलं कनेक्शन तिथे होतं की काय असं मला म्हणजे मनात येत आहे. आय एम नॉट शुअर बट आय जस्ट थॉट अबाउट इट आणि म्हणून मी ते सांगते. शक्य आहे ती कुठल्याही आपल्याला कुठली गोष्ट मिळते सगळ्यात पहिल्यांदा ती बेंबीतनं मिळते. त्यामुळे निर्माण पण तिथूनच होत असेल शक्यता आहे. आय थिंक म्हणून आपल्याकडे म्हणतो का आपण की काहीतरी विचार आला तो बेंबीच्या ह्याच्यापासून काय बेंबीच्या देठापासून काय देठापासून ते आपण पासनं हा म्हणजे मला असं वाटतंय की जसं लता मावशी म्हणतायत तसं की तो विचार मे बी मुळात येतो किंवा तो किती तीव्रतेने येतोय त्यासाठी आपण तो उच्चार करतो खरं तर बघायला गेलं. म्हणजे हो ती जी म्हण आहे आपली हो की आणि तेच तीव्रता. आपण बेंबीच्या देठापासून आपण तो व्यावहारिक भाषेमध्ये खूप जोरजोरात कोणी ओरडत असेल तर बेंबीच्या हा देठापासून असं म्हणतो. पण हा त्याच्या मागे तोच अर्थ तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की तोच अर्थ अभिप्रेत असेल की तेवढी त्याची इंटेन्सिटी तीव्रता त्या बोलण्याची इतकी आहे की ती बेंबीपासूनच जाणवते. असाही अर्थ त्याचा असू शकेल शक्य. म्हणजे बेसिक जे तुम्ही म्हणतायत की किंवा ते बेंबीपासून विचार सुरू होतात तर ते पण म्हणजे ते तिथे लागू होत असेल असं जस्ट आय एम कोरिलेटिंग दॅट. आय एम नॉट शुअर वेदर आय एम करेक्ट ऑर रॉंग. नाही बरोबर आहे आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ना की दीज आर ओपन फॉर इंटरप्रिटेशन. कारण त्याचे अजून ठोस उत्तरं जर नाही आहेत आपल्याकडे तर प्रत्येकाचं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. प्रत्येकाची समज त्याच्यापासून येणारी वेगळी असू शकते. आणि आपण मला वाटतं मागच्या वेळेला असं म्हटलं होतं की कुठलाही एक अर्थ फक्त बरोबर आहे आणि बाकी सगळ्यांचे अर्थ चुकीचे आहेत असं कधीच कुणी म्हणत नाही. बऱ्याचदा आपल्या हा मग बोला आनंदजी. विचार हा वैखरीचा फंक्शन आहे की विचार हा परेचा फंक्शन आहे? कारण का विचार आपण सहसा भाषा असते म्हणतो, राईट? मग हा फंक्शन कसला आहे? नाही विचार हा परेचाही विषय नाही. विचार आल्यानंतर त्याचं जे स्फुरण होतं की आता हा विचार माझ्या मनात आलाय तो मला व्यक्त करायचा आहे शब्दरूपात ते जे स्फुरण आहे ते परेकडनं येतं. विचार हा मनाचाच विषय आहे. मन आणि बुद्धी. अ, अ, जे समर्थांच्या बेंबीकडे जे असे रेज आहेत सनरेज सारखे त्यांच्या पोर्ट्रेट्स मध्ये वगैरे दिसतात. मग त्याचं काही सिग्निफिकन्स आणि रिलेशन आहे का परेशी की त्यांची ती एकदम एनलाइटेंड असते म्हणून असं आहे का ते व्हिज्युअल ते त्यांचं पोर्ट्रेट मध्ये? शक्य आहे. आता आपल्याकडे आता हा खूपच विषयांतर होईल पण आपल्याकडे बऱ्याच गोष्टींचं जे दृश्य चित्रण असतं कुठल्याही परमेश्वराचं असेल किंवा कुठल्याही विषयाचं असेल तर ते कुणीतरी कल्पना करून केलेलं असतं. हे आपल्या शास्त्रामध्ये काहीतरी एक गोष्ट सांगितली आहे. मग आता ती सांगितली आहे जसं आता आपला विषय चाललाय की नक्की हे विचार कुठे येतात कुठे जातात कोण काय करतं हे ॲब्स्ट्रॅक्ट विषय असल्यामुळे ते कळायला अवघड जातात. मग कोणीतरी एक जण म्हणतो अरे मला हे असं कळलं हे मी आता याचं चित्र काढतो. मग ते चित्र काढल्यावर काही लोकांना ते भावतं आणि तेच पुढे सगळ्या समाजात पसरतं. जसं विष्णूचं आपण चित्र बघतो की सागरात झोपलेला आहेत आणि त्यांच्या डोक्यावरती तो नाग आहे वगैरे. याचं असं काही प्रत्यक्षात असणं शक्यच नाही हे आपल्या सगळ्यांना कळत असतं. पण त्याच्या मागची जी कन्सेप्ट आहे त्याच्या मागची जे आपल्या वेदांमध्ये आलेलं वर्णन आहे त्या वर्णनाला मूर्तरूप देण्यासाठी कुणीतरी ही कल्पना केली आणि ती कल्पना चित्रांद्वारे किंवा मूर्तीद्वारे साकार केली आणि त्याच्यानंतर तीच प्रचलित झाली. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत की जसं आपण बघतो तसं त्याचा खरं तर काही संबंध नसतो. असं हा खूपच वेगळा विषय आहे. नाही पण त्याच्यात परा आणि पश्चिममध्ये काही फारसा फरक वाटत नाही मला का माझं चुकताय कुठेतरी. हा मी म्हटलं ना की थोडे हे विषय ॲब्स्ट्रॅक्ट आहेत त्यामुळे असं ओके क्लिअर डिलिनिएशन तसं अवघड आहे. नाही पण ओके परेमधनं फक्त स्फुरण येतं मग स्फुरण आल्यानंतर ते नक्की स्फुरण काय आहे ते कसं व्यक्त करायला पाहिजे तो हा काय विषय आहे हे कुणीतरी ओके ठरवायला पाहिजे ना. ओके ते ठरवण्याचं काम पश्चंती करते. ओके म्हणजे आपल्या थँक्यू. आता एक उदाहरण म्हणून की आपला हा जो कार्यक्रम चालू आहे ह्या कार्यक्रमाचं कुणाला तरी वाटलं प्रियाताईंना वाटलं की असा काहीतरी एक उपक्रम आपण राबवायला पाहिजे. मग तो त्यांनी बोलून दाखवला त्यांच्या कमिटीमध्ये. मग त्या कमिटीने सांगितलं की हा चांगला विषय हा पुढे न्यायला हरकत नाही.
असाही काही विषय आला असेल की कमिटी म्हणाली असेल की नाही नाही हा विषय काही उपयोगाचा नाही, आपल्याशी संदर्भात नाही, हा ड्रॉप करा. ते जे काम आहे ते झालं पश्चंतीचं. पहिला जो विचार आला, प्रियाताईंनी एक विचार मांडला, तो झाला परेचं कार्य. मग तो चर्चा करून त्या समितीने स्वीकारला किंवा नाकारला, ती झाली पश्चंती. मग तो आता मूर्त स्वरूपात कसा आणायचा, मग त्याची त्यांनी चर्चा केली की कोण शिकवू शकेल, काय शिकवू शकेल, कशा प्रकारे मग ते आपण हम्म. 5-5 लोकांचं हे करूयात वगैरे, हे सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे त्याला अजून व्यवस्थित काहीतरी स्ट्रक्चर, एक फॉर्म त्याचा तयार झाला. ती झाली मध्यमा. आणि मग तो कार्यक्रम चालू झाला, ती झाली वैखरी. म्हणजे तसं लूज एक्झाम्पल आहे, पण नाही, साधारण छान छान उदाहरण आहे. एकदम छान उदाहरण आहे. थँक्यू. धन्यवाद. मला याच्यामुळे नक्कीच वाटतं हे क्लॅरिटी हा येईल हे ह्या हा. हे मला वाटतं उदाहरणामुळे, कारण कळलं ह्या सगळ्यांना. स्टेप्स आम्ही सगळ्यांनी ह्या स्टेप्स अनुभवल्या आहेत ना, हा त्यामुळे एकदम परफेक्ट एक्सप्लेनेशन होतं हे. हा, छान. करेक्ट. मला वाटतं हे चांगलं उदाहरण आहे. इव्हन आपण गाण्याच्या बाबतीत पण म्हणतो की गायकाला सांगितलं जातं की तू पोटातून म्हण, आणि तुम्ही आता जसं म्हणाल की प्रत्येकांना जसं वाटेल तसं तुम्ही त्याचा अर्थ घ्यावा आणि तसं त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं योगदान द्यावं किंवा विचारांची गाडी पुढे न्यावी. तर प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाचा विचार, त्यावेळी लागणारा त्याची जी क्रिया आहे ती, मला वाटतं तेच तुम्ही म्हटल्याप्रमाणे, तुला ती योग्य आहे तू ती कर, मला ही योग्य वाटते मी ही करतो. पण इव्हेंच्युअली ऍज लॉंग एज तुमचा तो विचार जुळतोय आणि तुमचं ते काम होतंय आणि तुम्ही सक्सेसफुल होताय, मला वाटतं ते दॅट मेक्स, काय म्हणतात, त्याच्यावर जास्त अजून आपण नाही करू शकत काही वेगळा विचार, अनलेस समवन गोज इन टू सम थिसिस वगैरे लिहून त्याच्यावरती पेपर पब्लिश करेपर्यंत. सो बरोबर. दॅट्स व्हॉट आय थिंक. बरोबर. या, गुड. ठीक आहे. अजून काही प्रश्न आहेत या श्लोकाबद्दल? मला वाटतं आपण बरीच चर्चा केली, चांगली छान चर्चा केली. हम्म. खरंच या श्लोकाचा अर्थ खूप चांगला सांगितला आज, थँक्यू. आणि प्रॅक्टिकल त्याचं बरंच उपयोग आहे. हो, या सगळ्या गोष्टींचा ना काका इतका प्रॅक्टिकल महत्व इतकं आहे. मनाचे श्लोक तर आहेतच, मनाचे श्लोक आणि दासबोध हे फक्त प्रॅक्टिकल आहे, त्याच्यामध्ये काहीच थिअरी नाही आहे. अध्यात्म विषय खूप गहन त्याच्यामध्ये नाही आहे. भगवद्गीता जरी तुम्ही वाचलीत तरी इतकं म्हणजे की वाचून तुम्ही ते आचरणात आणावं अशाच सगळ्या गोष्टी आहेत. दुर्दैवाने आपण ते देवासमोर ठेवून हळद कुंकू वाहण्यापलीकडे काही करत नाही. हे म्हणजे सत्य परिस्थिती आहे, तर काय करायचं. नाही, खरं आहे ते म्हटलं ते. जर लहान वयात शिकवलं असतं तर जास्त उपयोग झाला असता. हो, तरी आपण नशिबान होत, आपलं त्या संस्कारात वाढलो, म्हणजे बरोबर. माझ्यासारखे. पण हो. डीप अर्थ नाही कळला तरी त्याची तोंड ओळख तरी झाली. हो, जाणीव होती पण आपल्याला. बरोबर. पण आजच्या इथल्या मुलांचे ते चुकलेले आहेत, आणि प्रियाताईंनी सुरू करून ते एक चांगलीच दिशा दिलेली आहे. अगदी अगदी. त्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. ते कमी आहे, खरं आहे. पण त्यात जास्तीत जास्त मुलांपर्यंत कसे जातील हाही विचार करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात कमिटी पाहिजे हो. ते करायला पाहिजे. पण मला हे पण एक वाटतं, म्हणजे सॉरी मी बोलतीये, की काही वेळेला आता म्हणजे माझ्या घरी खूप आध्यात्मिक वातावरण होत आहे आणि होतं पण. आणि माझे वडील आम्हाला खूप फोर्स करायचे की प्रवचनाला चला, कीर्तनाला चला, तुम्ही पण ऐका. पण मला असं वाटतं की आता मी ज्या आतुरतेने ह्याची वाट बघते, किंवा कुठलंही आध्यात्मिक इव्हेंट किंवा काही पण ऐकावंसं वाटतं, त्यावेळेला तेवढी माझी बुद्धिमत्ताच नव्हती. मला असं वाटतं की मी ते जावं. म्हणजे इट वॉज सो इझी फॉर मी की वडिलांसोबत जायचं, आईसोबत जायचं, कंपनीची गरज नव्हती. पण असं वाटतं की त्यावेळेला आपली बुद्धिमत्ता आपल्याला ती साथ नाही देत, असंही असू शकतं आपलं. बरोबर आहे हे तुमचं म्हणणं. आणि आपली बुद्धिमत्ता आणि मॅच्युरिटी, परिपक्वता हा, पण थोडी तेच कमी पडते. पडतो म्हणजे त्या गोष्टींसाठी. हा, खरं सांगायचं तर शाळेमध्ये मी गेलो, मला थोड्या सगळ्या गोष्टी समजत होत्या, पण त्याला काही बरोबर आहे. ऑप्शन नव्हतं, जायलाच पाहिजे होतं. हा, पण इथे कसं होतं, कंपल्शन नव्हतं इकडे. या बाबतीत आपल्याकडे कंपल्शन नव्हतं, त्यामुळे नव्हतं. आपण हा, काही लोकांनी केलं किंवा काही लोकांनी आपलं नुसतंच जाऊन बसलाय. त्याच्यात ते काही वाईट नाही, पण हे थोडेफार फरक पडतातच. हा, म्हणजे मला आत्ता वाईट वाटतं त्या गोष्टींचं, की तेव्हा म्हणजे वडील इतके मागे लागत होते तेव्हा ऐकलं नाही, आणि
आता मी त्याची वाट बघते किंवा आता युट्यूबला मी व्हिडिओ शोधत असते की मला हे ऐकायचंय ते ऐकायचं असं किंवा बरोबर. त्यांच्याशी चर्चा करत असते मी हां. वडिलांसोबत. आणि एक गंमत सांगू का तुम्हाला, म्हणजे परत मी माझी स्वतःची स्तुती नाही करत आहे, पण असे खूप कमी लोक आहेत की जे तुम्हाला या श्लोकांचा तुमच्या जीवनात उपयोग काय हे सांगतील. अगदी बरोबर. अगदी बरोबर. आध्यात्मिक दृष्टीने तुम्हाला खूप सगळे अगदी हा हा म्हणजे हा श्लोक एक असताना सगळेजण गीतेतले 10 श्लोक, उपनिषदातले 15 श्लोक, वेदातले वचन सगळं सांगतील, पण ते घेऊन मी काय करू ह्याचं जोपर्यंत नाही ते ताळमेळ होत नाही तोपर्यंत त्याचा आपल्याला उपयोग वाटत नाही. बरोबर. अगदी बरोबर. आणि ते महत्व कळत नाही, मग त्यामुळे आपण सोडून देतो. हो. हम्म. परापासून पश्चंतीला जात नाही आपण. परा हम्म. परामध्येच त्याचा नाश होतो, म्हणजे आय विलय थिंक ते होतो. जे त्या म्हणजे जे कीर्तनकार किंवा विलय प्रवचनकार होते ना ते खूप अध्यात्माकडचे होते. आय थिंक त्यांची जी क्षमता होती म्हणजे ते जे सांगत होते ती क्षमता आपली नव्हती आपली त्यांचं नव्हती. समजून घेण्याची. बरोबर आहे. बेसिकली हे आहे. हं. कारण ते वेगळ्या लेवललाच होते सगळे लोक किंवा असतात हम्म. अजूनही आजही आहेत. हा आहेत आजही आहेत. बरोबर. तर आपण त्या लेवलला जाऊ शकत नाही आणि त्या आपल्या लेवलला येऊन पण खाली बोलू शकत नाहीत. फक्त काही आता काही मला असं आहेत वाटतं जे एक पायरी पुढे आलोय आपण त्यामुळे थोडंसं कळतंय आता. नाही, मला वाटतं त्याने एवढं प्रॅक्टिकल विचार केलेलाही नसेल असं मला वाटतं, जितका परागदादा तुम्ही केलेला आहे त्या. नाही असं काही हो. नाही. मला जे थोडंफार थोडंफार कळतंय आहे तेवढं ते, मी म्हणजे प्रयत्न नाही, करतो. ते खरं आहे ते खरं म्हणायला पाहिजे आपण, त्यात काय उगाचच जास्त विनय नको असं वाटतं. नाही, दिस इज व्हेरी गुड. म्हणजे हा जो विचार आहे तो गोष्ट पुढे पण जाईल की आपल्या ऑडियन्सला ते कसं चांगलं समजेल. हो. हे वेगळं हे त्याच्यामध्ये स्किल वेगळं आहे त्याच्यामध्ये. सो थँक्यू. मी धन्यवाद. मला खूप छान वाटतंय की मी काहीतरी तुम्हाला देऊ शकतो. देऊया जरूर. मला काय वाटतं माहितीये, ह्या श्लोकाला वरकरणी वाचल्यानंतर जो सरळ साधा सोपा अर्थ निघतो तोही तुम्ही सांगता. हा त्याचा आध्यात्मिक बेस पण तुम्ही सांगता आणि हा त्याची रिलेटेबिलिटी सांगता, की आपण आत्ता का ज्या परिस्थितीत आहोत तिथे आपण तो कसा क- इम्प्लिमेंट करू शकतो, ऍप्लिकेबल आपल्याला कसा आहे. बरोबर. ते असे त्याचे तीनही अँगल्स तुम्ही सांगत असल्यामुळे ना 3-4 जे काही निघतात, तुमची वाचलेली उदाहरणं, तुम्ही ज्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेतलं, त्यांच्याबरोबर आलेला तुमचा अनुभव, याच्यातलं प्रत्येक आत्ता इथे बसलेल्यांना एक काहीतरी आपल्याशी रिलेटेड वाटतं. आयदर ते वरकरणी अर्थ आपण लहानपणी कधीतरी ऐकलेला असतो, जो वरवर निघतो शब्दांचा अर्थ. काही जणांना ते आध्यात्मिक आहे, ते काहीतरी असं कुठेतरी इथे जाऊन टच होतं, की अरे हां, हे काही जणांना वाटतं, की हा जो तुमचा अनुभव तुम्ही शेअर केलात ना, हे जास्त अपीलिंग वाटतं त्यांना आणि होतं. त्याचा मतितार्थ हा आहे, की त्यातलं मग आपण सार घेतोच. ह्या नाही बरोबर. त्या प्रकारे आपण सार घेतो आणि म्हणून रविवारी संध्याकाळी 8-8:30 वाजायची वाट बघतो आपण सगळे. खरंच आहे. हे माझ्यासाठी खरंच आहे. अत्यंत भाग्याची गोष्ट आहे की तुम्हाला सगळ्यांना हे आवडतं आणि लुकिंग फॉरवर्ड. आणि आता ह्या श्लोकाबद्दल मी म्हणजे मागच्या अ, अ, आयुष्याचा विचार केला जेव्हा मी PhD थिसिस लिहित होतो. एक्झॅक्टली तुम्ही सांगितलं तसं करतो. मला दुसरा विषयच नव्हता कोणता. अगदी 100% अगदी तोच होता. रात्रंदिवस म्हणजे 3-3 वाजेपर्यंत जागून काम करायचं. दुसऱ्या दिवशी जे जाग येईल तेव्हा उठायचं, परत तेच काम करायचं. तसंच मी पुस्तक लिहिलं इंजिनिअरिंगवरती. त्यावेळेला पण तोच होता. दुसरं पुढे मी बघतही नव्हतो. तर आता ते सोडलं कसं ते मला समजत नाहीत. कारण मला श्लोक माहिती नव्हता. नाही दुसरं असतं ना की आपलं ध्येय आपण कधीतरी एकदा ठरवा. कोण बरं ते नाही येत मला त्यांचं नाव नाही आठवत पण त्यांनी सांगितलं की आपण गोल ओरिएंटेड असतो हे चुकीचं आहे. आपण ग्रोथ ओरिएंटेड असायला पाहिजे. कारण गोल ओरिएंटेडमध्ये काय होतं की आता माफ करा मी तुम्हाला कमी नाही लेखत आहे पण एक तुम्ही बोललात त्यावरनं एक उदाहरण घेतो की हां. तुमचा गोल होता की मला PhD करायचं. तो गोल संपला की आपल्याला पुढे मग मार्ग काही नसतं ना पुढे काय करणार मी आता. हां. पण माझं जर ग्रोथ ओरिएंटेड माइंड असेल की मला ग्रो होत राहायचंय तर देर इज नो स्टॉप. एकदम बरोबर आहे. मी तर उलट त्यावेळेला विचारही करतो. आता काय माझे 6 महिन्यात नक्की PhD होईल. नंतर काय? मग त्याला उत्तर सापडत नव्हतं मला बरेच दिवस. मग जॉब करायचा. मग जॉब करून मग लग्न करायचं. लग्न करून मग जे असंच जे समाजाची रीत होती तिकडेच लक्ष होतं नंतर. हो
पण नंतर मग दुसऱ्या होत्या जेव्हा मला प्रोफेसर तगुजींची ओळख झाली, तेव्हा मग परत एक गोल झाला की अरे, हे आपण इंजिनियर्सची आपण प्रॉडक्टिव्हिटी वाढवू शकतो, हे शिकलो तर आणि शिकवलं तर आणि इम्प्लिमेंट केलं तर. त्यामुळे ते करायला लागलो आणि मला ते पुस्तक लिहिलं मी. तर मी पुष्कळ युनिव्हर्सिटीमध्ये पण वापरलं होतं. अरे वा. त्याच्यानंतर तर अशा ज्या काही काही गोष्टी त्या केलेल्या आहे, नंतर मग शिथिलता आली, केलेलं आहे, शिथिलता आली. ते बरोबर. शिथिलतेचा जो वेळ आहे तो भरून निघाला असता तर आणखीन पुढे गेलो असतो. हो, ते बरोबर. मध्ये मध्ये येणारी शिथिलता नको होती. आणि ते हो त्याच्यामध्ये वाईट वाटणार का काय चुकीचं नाही असं काही नाही नाही. हे नाही नाही. सगळ्यांच्या आयुष्यात ह्या गोष्टी घडतच हा, असतात. शिथिलता. आणि याच्यात कसं असतं मी तुम्हाला एक गंमत सांगतो. आता आपण आज पुढचा श्लोक नको घ्यायला, आपण 1-2 मिनिटात थांबूयात. पण आपली जर इच्छा अत्यंत प्रबळ असेल, तर निसर्गातले सगळे स्रोत, ऑल द सोर्सेस इन नेचर विल अलाइन टू हेल्प अस अकम्प्लिश अवर गोल. हम्म, तर मी एक उदाहरण सांगतो की मायकल फॅरेडे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्याला हम्म, त्याचं जे संशोधन चालू होतं त्याच्यात त्याला बरेचदा काही कळत नव्हतं की आता हे नक्की काय आहे, कसं होतंय. आणि त्यांनी असं लिहिलंय की त्याच्या स्वप्नात 2 साप आले आणि त्या सापांनी जे वेटोळं घातलं होतं तर त्याच्यावरनं त्याला ते एकदम क्लिक झालं की हे अशी रचना असू शकेल. ठीक आहे, कुठनं आलं त्याच्या डोक्यात? सापांचं स्वप्न पडायचं काय कारण आहे? आणि ते स्वप्न त्याचे जे विचार चाललेत त्याच्याशी संदर्भात. आणि ह्याला आपण आपल्या आध्यात्मिक गोष्टीत असं म्हटलं असतं की त्याला सापाने दृष्टांत दिला. खरंय. हा, आणि जर आपण असं म्हटलं असतं तर सगळे लोक हसले असते, "हे काय वेडेपणा आहे, साप कशाला येऊन दृष्टांत देईल." बरोबर ना? जसं आपण बरोबर जेव्हा शुक्ल बरोबर. यजुर्वेद लिहिला तेव्हा सूर्याने घोड्याच्या स्वरूपात येऊन दृष्टांत दिला असं आपण म्हणतो. आणि लोक हसतात, "हे सूर्य कसा येईल आणि घोडा काय तुम्हाला शिकवणार आहे वगैरे वगैरे." पण त्याचे हे असे काही काही अर्थ असतात की जे आपण समजून घेत नाही. आणि तसंच होतं की जेव्हा सिंगल माइंडेड फोकस आपण म्हणतो ना, तेव्हा कुठनं तरी काहीतरी होतं आणि मध्यरात्री कधीतरी आपल्याला जाग येते आणि आपण काहीतरी लिहून ठेवतो, "अरे, हे असं असं आहे." हम्म, आणि हे मी अनुभवलेलं आहे. हम्म, मी पण जेव्हा पुस्तक लिहित होतो तेव्हा असे विषय त्या पुस्तकात असे होते की मला कळतच नव्हतं की हे काय नक्की यांना म्हणायचंय. हम्म, ज्या प्रकारे मी ते अनालाइज करतो त्या संदर्भात त्या कॉन्टेक्स्टमध्ये याचा अर्थ काय असू शकेल. मग मध्येच कधीतरी जाग यायची की अरे हे असं असू शकेल आणि मी लिहून ठेवण्याचं नाही पण मी रेकॉर्ड करून ठेवायचं. बरं, आणि मग सकाळी उठल्यावर त्याच्यावर जरा अनालिसिस करायचो की असं का का हा विचार आला मला. बरं नाही. हम्म. आणि का आल्याला काही उत्तर नाही, कुणीतरी ते मला सांगितलं येऊन कानात, असं मी म्हटलं तर लोक हसतील. ते सबकॉन्शियस माइंड. स्फुरण झालं ते. हा, सबकॉन्शियस माइंड मध्ये चालू सबकॉन्शियस असतं. माइंड, येस ॲब्सोल्युटली. स्फुरण झालं. असं खूप खूप आता खूप छान. 9:30 झालेत, आपण आज पुढचा श्लोक नको घ्यायला, पण आज हम्म, चर्चा आपली छान झाली. चांगलं खरं आहे. ठीक. तर अजून कोणाला काही शंका आहेत का किंवा काही आपलं मांडायचं आहे का मत किंवा काही विचार मांडायचे आहेत का? आणि हे वाईट नाहीये, पण आपल्या या ग्रुपमध्ये 4-5 लोक आहेत असे की जे बोलतात, बाकी सगळे शांत असतात. तर तसं शक्यतो करू नका. तुमचे जे काही विचार असतील ते अगदी नाही, मोकळेपणाने जे विचारा. विद्वान आहेत ते बोलतात, नाही, नाही, असं काही नाहीये. ज्यांना कळ ज्या- ज्यांना कळतं ते बोलतात. आम्हाला ऐकायला बरं वाटतं. नाही, उलट आहे. हा. जे अत्यंत ज्ञानी असतात ते बोलत नाहीत फारसं. नाही नाही, तसं नाही, काय काय तसं जण नाही. फोनला लॉग इन करतात. सगळे आय आय टी वाले जे असतात, IIT एको वाले आहे बोलतात. नाही नाही, पण एक सांगायचं म्हणजे तुम्ही जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे. दासबोधाबद्दल प्रस्तावनेत बेलसरांनी लिहिलंय की त्यांना एखाद्या ओळीचा अर्थ कळला नाही तर ते काका, एक आंघोळ मिनिट, करून तुम्ही 2 साधना ठिकाणून लॉग करायचे. इन आहात. एक कुठलं तरी म्यूट करता का? हो हो, ऐकू या. येतं का पुढे? हो, कुठली दोन्ही एक लाईन चालू म्यूट आहे. करा. हा, हा, बोला बोला आता आता. येतं ऐकू. हा, हो, तर हो, ते अगदी. म्हणाले की ते साधना करायचे आणि मग त्यांना साधना केल्यानंतर साधनेत त्यांना त्याचा अर्थ कळायचा. बरोबर.
आणि मग ते त्यांनी तशा रीतीने तो दासबोध लिहिला. म्हणजे तुम्ही म्हणताय तसंच त्याचं उदाहरण त्यांनी प्रस्तावनेत लिहिलंय असं. दासबोध. अगदी ठीक आहे. आपण मला वाटतं आज इथेच थांबूयात. थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमेवावशिष्यते. ओम ॐ शांती शान्ति शांती शान्ति शांती. शान्तिः. हरिः ओम ॐ श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. हरि ओम. छान आज मजा नमस्कार. आली आणि आपण छान. परत धन्यवाद पुढच्या पराग आठवड्यात दादा. भेटूयात. धन्यवाद सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद थँक्यू सगळ्यांना. मजा आली पराग. खूप ऐकायला प्रिया आज. थँक्यू. प्रिया हं. तुझे खूप आभार आहेत ग. कसं काय काय तुझ्या मी डोक्यात आता हे माझं आलं झाड ना? आता एवढं लांब उंच चालू आहे आज. त्यामुळे नाही आता खरंच बास. अगं खूपच नाही खूपच नाही ही माझ्यामुळे अरे, काहीच नाहीये हे. स्तुत्य गोष्ट केलेली आहेस तू अरे, खरंच. परा तुम्ही आणि होता ते. मराठी हा विश्वाचे पण आभार की त्यांनी ही गोष्ट पहिला हो पुढे न्यायला त्यांनी हो त्यांनी म्हटलं. अलाव केला. आता मला ते या उदाहरणामुळे मला 4ही शब्दांचे अर्थ इतके व्यवस्थित कळलेले आहेत. लक्षात खरंय. राहिले अगदी आता. खरंय, खूपच छान. अगदी खरंय. खूपच अगदी छान. खरंय. त्यांनी नाही, पश्चिम आणि दिली मराठी आहे. विश्वाच्या कम्युनिटीने ह्याला परमिशन दिली. जसं मध्यमा ना तर ती स्टेज तर पश्यंती 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 हा पश्यंती पश्यंती पश्यंती. तर ते तर मी कधीच विसरणार नाही. कारण हं. मनात विचार येणं वेगळं आणि तो हो. लोकांना पटणं वेगळं, तो आवडणं वेगळं, तो कसा करायचा ते करणं म्हणजे कुठलाही एक इट्स लाईक अ हं. प्रोजेक्ट. तर ते येस. प्रोजेक्टचे सगळे पार्ट्स आत्ता आपल्याला व्यवस्थित कळले आणि आपण जसं म्हटलं की आधीपासून कळलं असतं, लहानपणापासून हे कळलं असतं आपल्याला हं. तर तर अजून खूप बरं झालं अजून सर. बरं झालं असतं. खरंय. तर पण पराग मला दादा असं वाटतं तुमचे पण की खूप खूप आभार आहेत हा. तुम्ही नाही इतकं असं काही छान नाही. म्हणजे आम्हाला तुमचे पचेल सगळ्यांचे इतकं आभार. नमस्कार. योग्यतेचं असं ते सगळ्यांचे बारीक आभार. करून देता आणि मग आम्ही ते पचवण्याचा प्रयत्न करतो. नाही बरोबर आहे. मी खरं आपल्या तुमचे आभार विचारांमध्ये मानायला फरक पाहिजे. पडतो. कारण तुमच्यामुळे मला पण ते अभ्यास होतो, विचार होतात सगळे. हे तर बरोबर. नाही पण नाही मला असं आपलं वाटतं की बोल सॉरी नाही बोल प्रिया बोल 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 बोल. की आपल्याला जे लहानपणी संस्कार झालेले होते जरी तेव्हा आपल्याला त्यावेळेला कळलं नाही बिकॉज ऑफ आपली क्षमता जे काय पण त्याचा फायदा आत्ता होतोय की ही आत्ता होतं गोष्ट आपल्याला एक्झॅक्टली. सुचतीये हं. आणि आपण लॉग इन 100% करतोय आणि आपण ते इव्हेंट अटेंड करतोय. बरोबर आता आहे. येस येस हा जो मनाच्या श्लोकचा जो म्हणजे आपण हा जो उपक्रम केलाय आपण हा मराठी विश्वाच्या सगळ्या मेंबरला पाठवलाय. म्हणजे 800-900 जे काय फॅमिलीज असतील त्यांना सगळ्यांना गेलाय. पण ही बहुतेक मला वाटतं आपल्यावरती झालेल्या संस्कारांचं एक पॉझिटिव्ह आहे की हं. जे आपण आत्ता इथे आहोत आणि अटेंड करतोय ती गोष्ट. हं. त्यामुळे कुठेतरी जरी आपल्याला त्यावेळेला हो नाही खरंय. कळलं तरी सुद्धा ते संस्कार अजूनही आपण घेऊन आलोय आणि ते इथे आत्ता ह्या घडीला आपण ते मला वाटतं आता वापरतोय. परत आपण शाळेत जायला पाहिजे आता या वयात. ऍक्च्युअली त्या वेळेला जे बी मातीत पडलं होतं ते पडलं रुजलं त्याचं होतं. हो आता त्याला बरोबर अंकुर फुटून सूर्याच्या दिशेने ते आता धावायला लागलंय असं धावायला म्हणायला लागलंय. पाहिजे. थोडे बरोबर थोडे पण मी लेट एक कवर आहोत सजेस्ट पण करेन चालतंय. हम्म. या मुद्द्यावर मी एक सजेस्ट करेन की तुमचे जेव्हा कुठलेही कार्यक्रम असतील तेव्हा तुम्ही याबद्दल बोला बाकीच्या लोकांशी. म्हणजे हो बाकीचे लोक येतील. मुख्य हो म्हणजे त्यांची मुलं जर आली ना लताताई जे शिकवतात त्याच्यात तर खूप ते महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही करेक्ट. बरोबर तुमच्या मैत्रिणींच्या मुलांना किंवा हं. मुलांना त्यांच्या मित्रमैत्रिणींना असं सगळं प्रमोट ज्याला करतो आपण तर प्रमोट करा प्लीज. हो खरंय. वरड ऑफ आणि माउथ तेच ही चांगलं आहे. मेन आपलं तेच आहे की मुलांना आपण इथे इतक्या लांब राहतोय भारतापासून हं. आणि भारतातही मला वाटतं की बऱ्याच लोकांचं आता मी असं तक्रार ऐकते की आमची मुलं नाही म्हणजे अशा प्रकारचे आपले संस्कार फॉलो करत वगैरे. तर त्या मानाने मला वाटतं की आपण मग जरा चांगली झेप घेतलीये की मुलं आपली थोडेफार हो तरी हो बोलतायत खरंय. मराठीत. आणि मुलं आपल्या पण आपली छान भारतातल्या मुलांसाठी पार्टिसिपेट पण ओपन करतात, करायला पाहिजे. शिकतात, भारतातल्या लक्ष मुलांसाठी देऊन आपण करायला ऐकतात. पाहिजे. बरोबर आहे. आणि बरोबर मला इतकी कमाल वाटते ना मुलांची की ते शंका पण विचारतात लता हो शंका अगदी. विचारतात, म्हणजे मला त्यांचा प्रश्नांचे खरंच अर्थ इंटरेस्ट विचारतात. आहे व्हेरी त्याच्यामध्ये. हो नाही मला मजा वाटली ती एक छोटी अश्नी बोलत होती तर तिच्या बहिणीला पण श्लोक म्हणायचे होते आणि हो आज हो तिने अनबिलिव्हेबल सांगते मी 3 किंवा 4 आहे काहीतरी आणि आय जस्ट अनबिलिव्हेबल आय रिअली या ऍब्सोल्युटली. व्हेरी गुड. हे पण माझ्यासाठी पण अगदीच आश्चर्यकारक आहे की मुलं सुद्धा वाट बघतात, आपण वाट बघतो. हे काय आहे म्हणजे हे कसला चमत्कार आहे हा असं मला वाटतं की हा दिस इज द कनेक्शन वी या हॅव हा बिल्ट.
आणि रविवारी जेव्हा तुम्ही फॅमिली सोबत पिक्चर बघू शकता, एक्झॅक्टली. तेच बाहेर कारण की आज जेवायला आम्ही जाऊ पार्क शकता. मध्ये गेलो होतो. कालच आम्ही इकडे आलोय. हा आज आम्ही पार्क मध्ये खेळायला गेलो होतो. वरद मला म्हणतोय, चल लता हा आजी माझी सो वाट ते बघते. तिला काहीतरी मला वेगळं सांगायचं आज कनेक्शन माझा आहे. बर्थडे पण आहे म्हणून. हो, नाही नाही, हो खरंच चांगली गोष्ट आहे. ओ माय खूपच गॉड, छान. अमेझिंग सो अमेझिंग. सो ग्लॅड दॅट दिस हॅपन्ड समहाऊ. आणि अगदी अगदी. आपण ते, आणि नुसतं ते चालतंय नाही, पळतोय हा उपक्रम. हो. आणि रामाची एकमेकांचे रिअली हात कृपा. धरून एकमेकांचे हात धरून पळतय. हो, हो प्रिया, क- रामाची कोणते कृपा. कोणते साप रामाची रामाची स्वप्नात कृपा. आले? रामाची रामाची कृपा कृपा. खरंच आहे. नाही, आणि तुम्ही आणि परागदादा पराग पण दादा जॉईन बरोबर. झालात, आणि इतके छान तुम्ही म्हणजे हो. आमच्यामध्ये मिक्स. आता लता मावशींना तर मराठी विषय काही नवीन नाहीये. त्या काय म्हणजे आम्हीच नवीन आहोत रादर. पण पण एक गोष्ट म्हणजे प्रियाताईंनी हे सगळ्यांसाठी ओपन केलेलं आहे, त्यामुळे हा, तुमचे नॉन मेंबर्स जरी कोणी मित्रमैत्रिणी असतील, हा, त्यांना इंटरेस्ट असेल तरी तुम्ही इन्व्हाइट करू शकता त्यांना. या, या, खरं. पण आपण म्हणतो तसं परागदादा, सगळ्या गोष्टींसाठी ती योग्य वेळ वेळ यावी लागते. यावी घ्यावी लागते. लागते. बरोबर. सगळ्यांना संधी आहे, पण ती योग्य वेळ त्यांच्या लाईफची असते ती. यायला पाहिजे. ऑन ते दॅट नोट, बरोबर. आता आपण एक सगळे थांबलेच आहोत, तर जस्ट मला एक सांगावंसं वाटेल की आपण हा इव्हेंच्युअली प्रेझेंट करणार आहे मराठी विश्वाचा, कुठेतरी छोटासा स्टेज घेऊन किंवा हे घेऊन. तर आपण ते कसं प्लॅन करायचं, म्हणजे आपल्याला किती श्लोक घेतले तर आपल्याला एक प्रेझेंटेशनच्या दृष्टीने तास, सव्वा तास, 1.5 तास, तर ते पण आपल्याला म्हणजे बघायला लागेल. पॅरेंट्स आणि किड्स असे सगळे मिळून आपण एक कार्यक्रम करू शकतो, तर तो पण विचार करूया आपण सगळे. हम्म, कोणाच्या डोक्यात काही वेगळी आयडिया आली काही. माझ्या डोक्यात एवढीच होती की आपण पाठ करायचे 50 श्लोक आणि आपण सगळ्यांनी ओळीनी म्हणायचे सगळ्यांसमोर. पण आपल्याला या उपक्रमासाठी एक डेडलाईन असणार आहे, कारण साधारण आता मे एंड पर्यंत हा आपण ठेवलाय, मे 31 पर्यंत. त्याच्यानंतर मग समर वेकेशन सुरू होतील मुलांचे, आणि मग बरीच जण भारतात पळतील, आणि जे काय कुठे कुठे त्यांचे व्हेकेशन. त्याच्यानंतर मग आमची गणपतीची धावपळ सुरू होईल. सो मग तो सगळा बघून आपल्याला आता मे मध्ये तर शक्य नाहीये करणं, पण साधारण जुलैमध्ये आपल्याला काही करता आला. हम्म. म्हणजे एक सांगता असं नाही म्हणायचंय मला, पण एक माइलस्टोन जो सादरीकरण, वी हॅव प्रेझेंटेशन. या एक माइलस्टोन दॅट वी हॅव हम्म. कम्प्लिटेड अँड वी वॉन्ट टू शोकेस. तर एकदा हा शोकेस झाला की मग अजून लोकांना कळेल की हा असं प्रगती आहे, तर अजून आपण वेगळ्या पद्धतीने तो पुढच्या वर्षी म्हणजे सुरू ठेवू शकतो. तर नाही तो पण मी आपल्याला पण एक गोल ठेवायचा आहे आपल्याला. त्या तर बाबतीत काही माझा एक श्लोक विचार मुलांना सांगू पाठ का? करायला दिले आपण तरी चालणार आहेत म्हणजे. त्या बाबतीत माझा एक विचार सांगू का? हा एक तर म्हणजे मुलांकडनं काही श्लोक म्हणून घ्यायचे. हा दुसरं, तुम्ही म्हणता तसं 50 श्लोक वगैरे काही एक ठरवून ते म्हणायचे. तिसरं म्हणजे यातले काही निवडक श्लोक घेऊन ते सगळ्यांना कसे उपयोगी पडतील एवढ्यावरती वाच्य करायचं. त्याच्या 3 गोष्टी केल्या तर त्याचे जे प्रभाव जास्त होईल असं वाटतं मला. अगदी. हा कारण मी आम्ही पण जेव्हा अगदी विचार विचार नाही करतो. केला, पण मी पण हेच हा बोलणार होतो. आणि हा थोडंसं व्हेरिएशन काका तुम्ही म्हणालात त्याच्यात, हा की जरी आपण एकही श्लोक म्हटला नाही, हम्म, पण जर 4 लोकांनी येऊन सांगितलं की मी हा श्लोक शिकलो किंवा शिकले आणि हम्म. त्याचा मला असा उपयोग झाला किंवा इथे इथे मी तो हा हा वापरला, असं जर हा एक हा. उदाहरण देऊन कोणी बरोबर श्लोक शिकलं ना. हो, ते त्याचा आणखीनच चांगलं. युजफुलनेस बरोबर. त्याचा. हा, ओके. हा. कारण कसं माहितीये का, मंडळाचा म्हणजे कमिटीच्या दृष्टीने विचार केला तर आम्हाला जागा रेंट बरोबर. करावी लागते. करा. लोकांना आधी आम्हाला फ्लायर तयार करावं लागतं, लोकांना सांगावं लागतं, 2-3 रिमाइंडर्स काढून आम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावे लागतात. बरोबर. 2-1 तासाचा कार्यक्रम असेल तर चहा पाणी काही थोडंफार जे काही आम्हाला प्रोव्हाइड करता येईल ते बघून. प्लॅनिंग सगळी. सो फॉर अस इट्स अ प्लॅनिंग. त्या बरोबर. दृष्टीने आपण काय म्हणजे 1-2 तासाचा काही आपण हे या बाबतीत करता आला तर आपल्याला मात्र तो विचार करावा लागेल आता याच्या पुढे. ठीक आहे, आपण सगळे विचार करूयात आणि आपले विचार हम्म. ताईंना कळवूयात. हा त्याप्रमाणे त्या शेअर रूपरेषा करू ठरवू आम्ही शकतील. तुझ्या कारण बरोबर हम्म. सगळ्या. इव्हेंच्युअली आपल्याला हा फर्स्ट स्टेप कुठेतरी आपल्याला प्रेझेंट हम्म. करून एक माइलस्टोन गाठायचा आहे. पण Before आपण we go पुढे ahead to the पण next. असाच काहीतरी उपक्रम नक्की करूया. नक्की आणि नक्की त्यासाठी करतच राहूया. परागदादा आपण आणि लता मावशी आपल्या सोबत असतीलच. आपण येस, त्यांना ते अगदी आपले धरून ठेवणार ते आहोत. दोघं जण तर आपले पिलर असणारच आहेत. येस 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 येस. जरी इथे आता थोडा ब्रेक जरी झाला मनाच्या श्लोकसाठी, तरी आपण पुढे काहीतरी अजून वेगळं काहीतरी करूया नक्की डेफिनेटली. नक्की. चालेल, ठीक आहे, हरकत नाही, चालेल, आपण आता या. थांबूया आजचा. हो हो. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. गुड खूप नाईट. छान, थँक्यू. खूपच छान. गुड नाईट. की हा हा हा
जर ह्याला पॉज नाही दिला तर मुलांच्या दृष्टिकोनातून पण आणि मोठ्यांच्या सुद्धा मला वाटतं की आम्ही कोणी रिग्रेस होणार नाही. नाही नक्कीच वी विल ट्राय की आपण हा बंद नाही ठेवायला पाहिजे. ब्रेक घेऊन परत पण ऍज अ चालू. कमिटी आम्हाला एक रिपोर्ट सबमिट करावा लागतो की हा एक उपक्रम आहे तो ह्याचं कसं चालू आहे. सो हा. आपण पॉज मोस्टली नाही करूया, आपण विल कंटिन्यू इट. आणि मे नंतर आपण बघूया मुलांचे शाळा आणि वेकेशन प्रमाणे समजा आपल्याला कमी आहे. उपस्थिती असणार असेल तर तो कसा चालू ठेवायचा किंवा मग हम्म. मुलांचा पॉज ठेवून मोठ्यांचा सुरू ठेवायचा. हम्म. सो मे बी वी विल थिंक अबाउट इट. आणि वृषाली आमची बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे, दरवेळी असते, आणि तृष्णा पण असते दरवेळी, ती पण बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे. पण आज नाही येते आता. पण त्यांचा बघूया म्हणजे कसं आपल्याला म्हणजे हा खूपच सुंदर उपक्रम हा लाईफ टाईम साठी असला पाहिजे, कारण हा एक आध्यात्मिक अंग आहे मराठी बरोबर प्रसाद. बरोबर महाराष्ट्राचा वारसा आहे त्याचा. एवढे संत बरोबर ऍब्सोल्युटली. नाही हम्म. तीच आयडिया होती डोक्यात माझ्या, तीच होती की परा. तेच मला हा. बरं होते. आणि गेले हे 2 वर्ष होतं माझ्या डोक्यात, हे असं अचानक आलं आणि झालं असं नाही झालं. 2 वर्ष मी विचार करत होते की होईल का, लोक काय म्हणतील की अरे तुम्ही काय आता श्लोक शिकवायला लागलात वगैरे. पण नाही, मला होतं की मुलांनी माझी मुलं कधी शिकणार, बाकीची मुलं तर शिकतील कदाचित त्यांचे, पण मी माझ्या मुलांना शिकवलं नाही तर मग कोण शिकवणार. त्यामुळे मी सुरू केलं होतं, पण म्हटलं माझ्यासोबत अजून मुलं समजा शिकू शकली एकमेकाच्या जोडीने जास्त शिकतात पटकन. हा एकमेकांच्या जोडीने, आणि मी म्हटलं कोणीच नाही सापडलं आपल्याला तर मी शिकवेन. आणि पण एवढं चालू करूया. तर आहे हे बेसिकली तुम्ही जे हे डेमोक्रेटाइज केलेलं आहे, कोणाला म्हणजे सगळ्यांना बोलण्याची संधी असते. आणि ते खूपच छान केलेलं आहे हे. हम्म. कोणाला असं यु नो की मला काही बोलायचं होतं, काही माझे अनुभव सांगायचे, सगळे आणि एवढे हंबल आहेत. येस एवढे छानपैकी ते आपलं स्वतःचा विचार मांडतात. इथे सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस ऐकायला सुद्धा इट्स रिअली प्रेशियस. आणि आमच्यासाठी एज अ यंग इट इज इनव्हॅल्युएबल. या येस कंट्रीमध्ये हे विचार आम्हाला सांगायला काहींचे पेरेंट्सच नाहीयेत. ते वी आर अ यंग फॅमिली, आणि हे खूप छान वाटतं आम्हाला विजडम हे सगळ्यांकडून ऐकायला. यु नो बाहेर कुठे घ्यायला कॉम्प्लेक्स येतो. पण नाही मला वाटतं, आणि आपलं प्रेझेंटेशन झालं न झालं, पण मला वाटतं हे तुम्ही जे सगळं तुमचे अनुभव सांगताय, तुमचे आनंद व्यक्त करताय, सॅटिस्फॅक्शन सांगताय, तेच एक आपलं सक्सेस, या कार्यक्रमाचा सक्सेस आहे. आणि यु नो सक्सेस इट मंत्रा. डझंट नीड एनी मोर फर्दर व्हॅलिडेशन. या ओके. पराग दादा, चालेल जाण्यापूर्वी एक प्रश्न आहे, मला हा विचारू का? मला आहे तुम्ही वेळ. आज आता आपली परा पश्यंती मध्यमा वैखरीवर एवढी चर्चा झाली, तर आपण जे पराचा कावळा करणे ही जी म्हण वापरतो त्याच्यामधलं परा पण हाच नाही आहे नाही का? नाही नाही, नाही. त्याच्यात परा नाही म्हणजे ना? पंख आहे. म्हणजे ओके. तुम्हाला एक कावळ्याच्या कावळ्याचं पीस सापडलं छोटंसं, आणि त्याच्यावरनं तुम्ही अख्खा कावळा उभा केला. म्हणजे ओके. छोट्याच काहीतरी तुम्हाला होतं ते मोठं केलं. मोठं केलं. काही का ओके. पहाड. राईचा पर्वत करणेसारखं. ओके ओके. मराठी भाषेत एका थँक्यू शब्दाचे थँक्यू. बरेच अर्थ असतात. ते म्हणूनच म्हटलं माझी आपली बाळबोध शंका पण विचारून घेते. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय, आपण नमस्कार. भेटूयात परत. पुढच्या आठवड्यात नमस्कार. भेटूया पुढच्या हो, हो. सेशन मध्ये. शुभरात्री. जय जय शुभरात्री. रघुवीर रघुवीर समर्थ. समर्थ.